जय जवान जय किसान. मित्रांनो, अचानक पाणी आला दिनांक 18/3/2026 वार गुरुवार. आणि मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये आज म्हणजे आमचं गाव सोयगाव, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं की आजचे म्हणजे सांगल्या जात नाही आहे. की तुम्ही पाहू शकता, आज आपल्या मागे 4 एकर क्षेत्र मक्का लागवड आहे. आणि 4 एकर क्षेत्र मक्का लागवड आहे. पूर्ण शेतकऱ्याचं पाहू शकता की आज एक झाडसुद्धा सांगायला नाही, की बांधावर सुद्धा झाड उभं नाही आहे. की पूर्ण मक्का पाहू शकता की पूर्ण जमीन लेवल झाली आहे. म्हणजे गारपीट इतकं चक्रीवादळ होतं, वारावादळ होतं. आणि विशेष म्हणजे गारपीट की शेतकऱ्यांचं सूर्यफूल असेल, मक्का असेल, बाजरी असेल, कांद्याचं सीड असेल, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं मित्रांनो. आणि हे पाहू शकता की शेतकऱ्याची म्हणजे आज एक धांडा सुद्धा उभा नाही आहे की शेतकऱ्यांना करायचं काय मित्रांनो. आणि जर भाव म्हटलं तर भाव सुद्धा नाही आहे. सरकार हमी भाव जो ठरला आहे तर हमी भावानं खरेदी सुद्धा होत नाही. आज काही शेतकऱ्यांची मक्का निघली आहे तर ते 1200 रुपया क्विंटलच्या प्रमाणे विकल्या जाते. आणि आज या शेतकऱ्याची म्हणजे किती बिकट परिस्थिती. आज शेतकरी कर्जबाजारी का होतोय, तर कर्जबाजारी होण्याचे कारण हे मित्रांनो म्हणजे सततचा पाऊस, गारपीट. शेतकरी कर्जबाजारी म्हणजे सावकाराकडून व्याजानं पैसे घेतो. आणि व्याजानं पैसे घेतल्यानंतर कुठेतरी आपण जेमतेम शेती करतो. आणि तिच्यामध्ये निसर्ग सुद्धा शेतकऱ्याचा साथ देत नाही की आज तोंडाशी आलेला घास म्हणजे तोंडाशी आलेला घास हिसकावला जातो मित्रांनो. कशारीते हिसकावला जातो तुम्ही पाहू शकता की अचानक आलेला पाऊस, गारपीट पडलं, वारावादळ सुटलं आणि सांगण्यासारखं एक झाड सुद्धा नाही. की तुम्ही पूर्ण क्षेत्र पाहू शकता. आज 4 एकर क्षेत्र आहे, पूर्ण मक्का लागवड आहे, तर एक झाड सुद्धा उभं नाही आहे. की शेतकऱ्याची किती बिकट अवस्था आहे. जय जवान जय किसान.